मग चला ना, उठा पटापट आवरा. आहे बघा अगं देवीनं उशीर झालेला चालत नाही माहिती ना. चला आवरा तुम्ही पटापटा. तो पारू काय चाललंय तुमचं? पारू, अगं पारू, पारू अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं ताई? अगं आपले डबे नेणारे ते श्याम काका ते अचानकच आजारी पडलेत. आज ते डबे द्यायला नाही जाऊ शकत. बापरे, मग आता काय करायचं आपण? पारू अगं आज डबे नाही गेले तर मुलं उपाशी राहतील ग. नाही राहणार उपाशी, मी डबे पोहोचवते. नाही एक मिनिट, तू कशाला जातेस? मी जातो ना डबे पोचवायला. सर पण हे बघा, तुम्हाला मीटिंग आहे, तुम्ही तुमच्या मीटिंग कडे लक्ष द्या. बाकी समजा आम्ही बघून घेऊ. पारू, माझ्याकडे बाईक आहे, मी पटापट जातो आणि डबे पोचून देतो. आणि मीटिंगचं मी एक काम करतो, आजच्या ऐवजी उद्या करता येईल. मी जसं प्रीतमला कळतो. पण सर आलोच. आदित्य सर ऐका, आजची मीटिंग आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आजच्या मीटिंग नंतर दादाचा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होईल. बाबा तुम्ही येताय ना? हो येणार ना. हा. अरे दादाचा फोन. बघ. हा दादा बोल. हॅलो प्रीतम, ऍक्च्युली जरा एक काम होतं. मी काय म्हणतो ते प्लीज जरा समजून घेशील का? मला माहिती आहे असं ऐनवेळी फोन करतोय, पण प्लीज. काय रे, काय झालं? अरे आम्ही मीटिंग साठी निघतोच आहोत. तेच सांगायला फोन केला मी तुला. प्रीतम, आजची मीटिंग जरा पोस्टपोन करता येईल का? म्हणजे उद्या करूया पाहिजे तर. आज जरा ना मला एक खूप महत्वाचं काम आलंय, त्यामुळे प्लीज. अरे दादा आपली मीटिंग किती महत्वाची माहिती आहे ना तुला. ती कशी रिस्केड्यूल करणार? त्यापेक्षा तू एक काम कर, तुझं जे काही महत्वाचं काम आहे असं तू म्हणतोयस ते पुढे ढकलता येतंय का बघ ना. दादा आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याच्या मीटिंग पेक्षा महत्वाचं काय असू शकतं यार? अरे नाही करता येतं ना प्लीज, म्हणून तर सांगतोय. प्लीज ट्राय कर ना ब्रो. अरे तू ट्राय तर कर. खरंच नाही जमणार आहे. प्लीज समजून घे ना. ठीक आहे आता काय. हा आदित्य असं कसं वागू शकतो? हे प्रोफेशनलिझम आहे त्याचं? हे काय आहे? म्हणजे आता ह्याच्या प्रोजेक्टच्या मीटिंग्स आपण त्याच्या सवडीने करायच्या आहेत, आपल्याला दुसरी कामं नाही आहेत. आपण त्याचं प्रोजेक्ट फंड करतोय तर आपल्याला गृहीतच धरायला लागलाय हा मुलगा. याला काय अर्थ आहे? आपण काय असेच रिकामे बसलोय का याच्यासाठी, ह्याची वाट बघत? श्रीकांत चल आपण ऑफिसला जाऊया, आपल्याला इतर खूप जास्त महत्वाच्या मीटिंग्स आहेत. चल श्रीकांत. नॉनसेन्स आहे हा. अनप्रोफेशनल आदित्य किर्लोस्कर. चाळीत राहायच्याच लायकीचा आहे तो.